वेलकम लर्नर्स. कसे आहात? मजेत ना? मजेतच पाहिजे. आज आपण शिकूया इयत्ता तिसरीची मराठीची पाठ नंबर 8. कविता आहे ही एक, हिरवे हिरवे झाड. ओके, तर आपण सुरू करूया. काय नाव आहे? हिरवे हिरवे झाड. ऐका, म्हणा, वाचा. तर आपण आधी वाचून घेऊया. हिरवे हिरवे झाड रे, ढगांचा पाऊस पाड रे. हिरवे हिरवे झाड रे, बिया रोपे लावू रे. हिरवे हिरवे झाड रे, तोडू कैऱ्यानी पाड रे. हिरवे हिरवे झाड रे, वन औषधी खाण रे. हिरवे हिरवे झाड रे, सारे गाती गुणगाण रे. आपण आता कविता वाचली. आपण आता त्याचं थोडं स्पष्टीकरण बघूया की आपल्याला यातून कवी काय सांगायचा प्रयत्न करतायत. तर कवी आपल्या त्या झाडाला प्रेमाने हिरवं हिरवं झाड म्हणतायत आणि म्हणतायत की ढगांचा पाऊस पाड रे, म्हणजे ढगातून पाऊस पडायला मदत कर. तर झाडं कशी मदत करतात? तर सूर्याची जी उष्णता असते त्या उष्णतेमुळे ह्या पानांमधून बाहेर वाफ सोडतात ती पानं, आणि ती वाफ वर जाऊन त्याचे ढग निर्माण होतात आणि त्या ढगांमधून पाऊस पडतो. म्हणून त्याला म्हणतायत कवी की ढगांचा पाऊस पाड रे. हिरवे हिरवे झाड रे, बिया रोपे लावू रे. आता पाऊस पडलाय, त्याच्यानंतर आम्ही बिया रोपे लावू. बिया रोपे लावल्यामुळे झाडे मोठे होतील, जगतील आणि खूप छान पृथ्वी अशी छान हिरवीगार दिसेल. मग परत कवी म्हणतायत हिरवे हिरवे झाड रे, तोडू कैऱ्यानी पाड रे. आता तू ढगातून पाऊस पाडलाय, त्यानंतर बिया रोपे लावली, आता झाडे मोठी झाली आहे. आता आम्ही त्याच्या कैऱ्या तोडू आणि पाड तोडू. पाड म्हणजे काय? तर हा जो झाडावरचा कच्चा कैरी असते ती जेव्हा पिकायला लागते आणि झाडावरच पिकते त्याला पाड म्हणतात. हे बघा, पिकलेल्या अवस्थेत आलेला झाडावरील आंबा म्हणजे पाड. तर आम्ही तो कैऱ्या आणि पाड तोडू. हिरवे हिरवे झाड रे, वन औषधी खाण रे. झाडांपासून आपल्याला औषधी मिळते. आपलं जे वन आहे, जंगल आहे, वन म्हणजे जंगल, तर आपलं जे जंगल आहे ती औषधाची खाण आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक झाडापासून काही ना काही औषधी मिळते, काही ना काही उपयोग असतो. उदाहरणार्थ आपण बघूया, तुळस आहे, तुळशीपासून खूप आपल्याला औषधीचे बनवू शकतो आपण. आवळा आहे, कोरफड आहे, कडुलिंब आहे, असे खूप झाडं आहेत ज्यापासून आपण औषधी तयार करू शकतो आणि त्यात काही ना काही आपले औषधीचे गुण आहेत. म्हणून कवितेला म्हणताय की आपलं वन जे आहे ते औषधाची खाण आहे. हिरवे हिरवे झाड रे, सारे गाती गुणगान रे. हिरवे हिरव्या झाडा, तुझे सारे गुणगान गातात का? कारण झाड तेवढं महत्वाचं आहे. झाडापासून आपल्याला खूप काही मिळतं. काय मिळतं? आपण आताच पाहिलं, औषधी मिळते. अजून सावली मिळते, फळं मिळतात, फुले मिळतात, लाकूड मिळतं, ऑक्सिजन मिळतो, स्वच्छ हवा मिळते. आणि झाड जर असेल तर पक्ष्यांना पण तिथे राहायला ते त्यांचं घर बनवू शकतात, म्हणजे पक्ष्यांना पण निवारा मिळतो, त्यांना पण राहायला जागा मिळते. म्हणून झाड किती महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यात हे कवी या कवितेतून आपल्याला सांगायचा प्रयत्न करतायत. झाडे किती महत्त्वाची आहे हे आपण समजलं पाहिजे आणि झाडे लावली पाहिजेत, आणि झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश आपण या कवितेतून घेतला पाहिजे. ओके, तर आपण या कविताचे स्पष्टीकरण आपण पाहिलं की कवी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करताय. तर आपण आता त्याचे प्रश्नोत्तर बघूया. ओके, त्याआधी हे बघू आपण. पाड म्हणजे काय तर सांगितलं तुम्हाला. वन म्हणजे जंगल, आणि खाण म्हणजे काय तर साठा. म्हणजे आपल्याकडे काय? वन औषधांची खाण रे. खाण म्हणजे साठा, म्हणजे औषधांचा साठा. आणि गुणगान म्हणजे तर कौतुक. कौतुक करतात ना झाडांचं सर्व, म्हणून त्याचा अर्थ आहे गुणगानचा कौतुक. तर आपण प्रश्न उत्तर बघूया.
हे तर पाहिले आपण नवीन शब्द. आपण आता प्रश्न बघूया. पहिला प्रश्न उत्तरे लिहा. त्यात पहिला आहे पाऊस कोठून पडतो? कोठून पडतो पाऊस? ढगातून पडतो. पाऊस ढगातून पडतो. दुसरा प्रश्न, हिरव्या हिरव्या झाडांकडे मुले कोणती मागणी करतात? कोणती मागणी करतात? ढगांचा पाऊस पाड रे, कैऱ्या तोडून पाड रे, अशी मागणी करतात. हे बघा, हिरव्या हिरव्या झाडांकडे मुले कोणती मागणी करतात? मुले हिरव्या झाडांकडे पाऊस पाडण्याची आणि कैऱ्या तोडून पाडण्याची मागणी करतात. तिसरा प्रश्न, सारे जण झाडांचे गुणगान का करतात? का करतात? कारण झाडांकडून आपल्याला खूप काही मिळतं. औषधी मिळते, पाऊस मिळतात, फळे मिळतात, फुले मिळतात, सावली मिळतात. अजून खूप काही गोष्टी आपल्याला झाडांकडून मिळतात, म्हणून सारेजण झाडांचे गुणगान करतात. चौथा प्रश्न आहे, औषधाची खाण कोणाला म्हटले आहे? कोणाला म्हटले आहे औषधाची खाण? वन औषधी खाण रे. आपले जे वनातील झाड आहे, जंगलातील, त्याला आपण औषधाची खाण असं म्हटलेलं आहे. औषधाची खाण वनातील झाडांना म्हटले आहे. ओके. प्रश्न दुसरा, खालील वाक्य योग्य आहेत की अयोग्य ते लिहायचे आपल्याला. पहिलं आहे, झाडांपासून फुले फळे मिळतात. योग्य आहे. पाऊस पडण्यासाठी झाडे उपयुक्त नसतात. अयोग्य आहे. पाऊस पडण्यासाठी झाडे लागतीलच, आपण आताच कवितेमध्ये पाहिलं. झाड मोठे होण्यासाठी पाण्याची गरज नसते. अयोग्य आहे. झाड होण्यासाठी पाऊस तर लागेलच, पाणी लागेलच. आपण झाडे लावली पाहिजेत. योग्य आहे. आपण झाडे लावले तर पृथ्वी आपली हिरवीगार राहील, त्यामुळे आपण झाडे लावलीच पाहिजेत. प्रश्न तिसरा, हे तुम्हाला ओळी पूर्ण करायची आहे. ही कविता इथे पण दिलेली आहे. तुम्ही ह्या कविता तुमच्या वहीमध्ये पूर्ण करायची आहे. हिरवे हिरवे झाड रे, तोडू कैऱ्यांनी पाड रे, हिरवे हिरवे झाड रे, वने औषधी खाण रे. ओके. हा विचार करावं सांगा. पुढचा प्रश्न आहे, त्यातील काय, पहिलं 2 प्रश्न आहे, आपण हे पुढे बघूया. कवितेतील हिरव्या हिरव्या झाडांचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा. कवितेत काय दिलं हे आपल्याला कवितेत जे दिलेलं झाड आहे त्याचं आपल्याला वर्णन आपल्या शब्दामध्ये सांगायचं आहे. तर आपण बघूया. हिरवेगार झाड खूप सुंदर दिसते. ते आपल्याला सावली, फळे, फुले, प्राणवायू आणि स्वच्छ हवा देते. झाडामुळे पर्यावरण सुंदर राहते. कवितेतील जे हिरवं झाड आहे ते आपल्याला सावली, फळे, फुले, प्राणवायू आणि स्वच्छ हवा देते, त्यामुळे पर्यावरण सुंदर राहते. झाडांचे तुम्हाला माहिती असणारे विविध उपयोग सांगा. तर पहिला आहे, प्राणवायू मिळतो, फळे व फुले मिळतात, सावली मिळते, लाकूड मिळते, औषधे मिळतात, पाऊस पडण्यास मदत होते, पक्ष्यांना निवारा मिळतो, पर्यावरण स्वच्छ राहते. हे आपले झाडाचे आपल्याला माहिती असणारे फायदे. अजून तर खूप आहे, पण आपण एवढे लिहू शकतो. ओके. पुढचं काय आहे, खेडू या शब्दाशी. चौकटीतील अक्षरांपासून फळांची नावे आपल्याला तयार करायची, वहीत लिहायची आहे. तर यात आपल्याला फळांची नावे शोधायची आहे. तर आपण शोधूया. काय दिसतंय? हे बघा, इथे आहे चिकू. ओके. दुसरं आहे पेरू. अजून एक दिसत आहे आंबा. हे एक दिसतं इथे चिंच. अजून आहे ही इथे आवळा. ओके. त्यानंतर आहे ही इथे सीताफळ. ओके. किती नावं शोधली आपण? 1 2 3 4 5 आणि 6. 6 नावं आहे. हे तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालील शब्द उलट किंवा सुलट वाचा. कडक, हे उलट सुलट. इकडून वाचलं तरी कडक, इथून वाचलं तरी कडक. तसेच हे पण आहे, नमन नमन, सरस सरस, डालडा डालडा, मलम मलम.
नयन नयन, रबर रबर, समास समास. ओके, कोणत्याही साईडने वाचलं तरी ते सारखंच आहे. पुढचं आहे एकवचन आणि अनेकवचन लिहा. इथे एकवचन दिलेलं आहे, आपल्याला त्याचं अनेकवचन करायचं आहे. जसं झाड झाडे, तर आपल्याला हे पुढचं करायचं आहे. तर हे काय आहे? मूल. तर याचं अनेकवचन काय होईल? मुले. फूल फुले, वन वने, पान पाने, फळ फळे, रोप रोपे. समजलं? पुढचं काय आहे? लिहिते हो यामध्ये प्रश्न पहिला आहे, खालील शब्दांसाठी यमक जोडणारे शब्द आपल्याला लिहायचे आहे. झाडासाठी काय आहे? तर आहे पाड. हिरवासाठी काय आहे? तर तो आहे शिरवा. खाण पान, वन धन. हे आपले यमक जोडणारे शब्द आहेत. पुढचं आहे, खालील घोषवाक्य वाचा व सुंदर अक्षरात अनुलेखन करा. हे तुम्हाला वाचायचं आहे आणि सुंदर अक्षरात लिहायचं आहे. ओके, सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू लर्नर्स. कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. ओके, बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.